राज्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार विरोधात आवाज उठवून राजकारणात खळबळ उडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांचे पती अनीश दमनिया यांची महाराष्ट्र सरकारच्या इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या संस्थेचा उपयोग शाश्वत विकासासाठी धोरण आखणे व मार्गदर्शन करण्यासाठी केला जातो। अंजली दमनिया यांच्या पतीला राज्य सरकारच्या संस्थेत मानद पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे। एकीकडे अंजली दमनिया विविध राजकीय नेते, मंत्री आणि माजी मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करत असताना त्याचवेळी त्यांच्या पतीची मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये। या घडामोडीवर रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर उपरोधिक टिप्पणी केली आहे। महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्रा या संस्थेवर मानद सल्लागारपदी अनीश दमनिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन। एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमनिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत। आता अनीश दमनिया यांचं आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे। दमनिया कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील। पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा असं त्यांनी म्हटलंय।